नमस्कार. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय नेहमीच एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. याचं कारण असं आहे की इथे असलेले पद जी आहेत, रिक्त पद, ही अतिशय कमी प्रमाणात भरलेली आहे आणि याची देहा, याची डोळा, याची प्रचिती अनेक आपदग्रस्त असलेल्या माणसांना आणि रुग्णांना आलेली आहे. आज अशीच एक घटना सावंतवाडीमध्ये घडलेली आहे, परंतु त्या घटनेचा उहापोह करण्यापूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे अतिशय चांगलं काम करतंय, परंतु चांगलं काम करत असताना सुद्धा इथली पदं वर्षानुवर्ष रिक्त असतानाही भरली जात नाही. हा कळीचा मुद्दा आहे. आज असाच एक आपदग्रस्त व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची जी काही मंडळी आहे, अर्थात वेत्ते गावामध्ये ही घटना घडली आणि तिथे आदर्श सरपंच असलेले गुणाजी गावडे त्यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो की उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी फार कमी डॉक्टर्स आणि एक किंवा दोन नर्स फक्त आहेत. जेव्हा ते आले तेव्हा घटना नेमकी काय घडली हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, कारण उपजिल्हा रुग्णालय हा विषय गेली कित्येक वर्ष हा चर्चेचा विषय आहे आणि त्याच अनुषंगाने मी थेट जातो आहे सरपंच गुणाजी गावडेंकडे. त्यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. गुणाजी, जेव्हा तुम्ही इलात, आता तुमच्याच भाषेत विचारते, जेव्हा इलात तेव्हा नेमकं काय घटना घडली आणि कोण जखमी झालं आणि काय व्यवस्था होती? आम्ही वेते गावावरून आलो आहे सर्व, मालवणीतच बोलू कोय. आणि आमचा एक पेशंट सत्यवान गावडे म्हणून, त्याला सर्प प्राणी कुठचा तरी त्याला चावा घेतला. त्याने मी त्याला समजलं नाही, त्याला चक्कर आणि त्याला वॉमिटिंग सारखं त्यांना होत होतं, त्रास होत होता. त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर इथली परिस्थिती, आमचा पेशंट जो गावडे म्हणून पेशंट आहे, त्याला 10-15 मिनिटं तो उभाच होता. इथे कंडिशन बघितल्यावर इथं सिस्टरचा स्टाफ मध्ये बघितले, सिस्टर एक दिसले, डॉक्टर म्हणजे सिव्हिल ड्रेस मध्ये नव्हता ना, आयडी मध्ये होता. त्यामुळे आम्ही म्हटलं चौकशी करत होतो, म्हटलं डॉक्टर कोण आहेत, काय कोण आहे, मॅडम सिस्टरना विचारत होता, तो डॉक्टर कोण आहे, जबाबदार डॉक्टर कोण आहे तिथे. तर हाय दिसले ते वैभव म्हणून आहेत. आणि म्हटलं आता पेशंटचं काय करणार, ते येणार ब्लड काढायला येणार. म्हटलं मॅडम आम्हाला लवकर लगेच सांगा, पेशंटची आम्हाला म्हणजे हे काळजी आहे, कंडिशन कळायला पाहिजे बाबा, काय आहे ते, बाबा कोणी चावा घेतला, त्याचं ब्लड मध्ये काय रिएक्शन झालं असणार ते आम्हाला कळायला पाहिजे. त्यामुळे ते चालू आहे त्यांचं, आता बघतायत. आता आपण आम्हाला वाटतंय ते हॉस्पिटल एवढं उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचं, तर इथे दवाखाना आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्व प्रेक्षकांना, आनंदाची आणि तेवढीच खेदजनक बाब आहे की उपजिल्हा सावंतवाडी रुग्णालय हे महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 मध्ये आहे. आता ते त्यांचे निकष काय असतील ते आपण शोधणं गरजेचं आहे. हा खूप संशोधनाचा विषय आहे. मी पुन्हा गुणाजीकडे जातोय. सरपंच साहेब पुढे. आपलं हे सावंतवाडीतील एक उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी मोठं समजलं जातं आणि बरेचसे पेशंट यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील येतात. पण आता इथली परिस्थिती बघल्यावर वाटायला लागलं हॉस्पिटल आहे का दवाखाना आहे. इथं बघितलं तर एक डॉक्टर एक सिस्टर इथे उपलब्ध, आणि एवढ्या पेशंटना ते कसं काय हँडल करतात. आणि आता डॉक्टर विचारले, बाबा अध्यक्ष सावंत डॉक्टर म्हणून आपले मेन डॉक्टर इथे, ते सकाळच्या ड्युटीला असतात, रात्री नसतात, इमर्जन्सीतले तर येणार. पण बाबा हे डॉक्टरचे काय स्पेशालिस्ट आहे, तर MBBS वैभव म्हणून डॉक्टर आहेत ते. पण आता इथली परिस्थिती बघितलं तर मला वाटत नाही की एवढ्या पेशंटना हँडल करणार. आणि एवढा म्हणजे पेशंट आम्ही आणतो याचे, त्यानंतर बघितल्यानंतर इथे 10-15 मिनिटं अशीच जातात त्यांची वेटिंगवर वाट बघून. त्यामुळे आम्हाला अशी काळजी पडली की पेशंट इथे आणावं की नको आणावं. आणि एवढं हॉस्पिटल असून आता मल्टी स्पेशल हॉस्पिटल रखडलं. एक मिनिट थांबवतो. गेल्या गणेशोत्सव, आता काही दिवसांवर गणेशोत्सव येतोय. गेल्या गणेशोत्सवाच्या वेळी तुम्हीच सगळे, गुणाजी गावडे, तुम्ही सगळ्यांनी काहीतरी शेवटी गणेशोत्सव संपताना शेवटच्या दिवशी एक प्रार्थना केली होती की मल्टी स्पेशालिटी व्हावं. आणि किंबहुना काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी वेत्यामध्ये मल्टी स्पेशालिटी व्हावा अशी सुद्धा तुम्ही शासनाकडे मागणी केली होती. काय नेमका तो प्रकार आहे? गेली कित्येक वर्ष आम्ही आमच्या वेते ग्रामपंचायतीची जी जागा आहे त्या जागेसाठी आम्ही मागणी केली होती की म्हणजे मल्टी स्पेशालिस्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या वेते गावात हवं. का व्हावं? कारण आपल्या दोडामार्ग तालुका असतील, वेंगुर्ला तालुका असतील, आपला सावंतवाडी एक मध्य ठिकाणी हायवेच्या एक जवळील असं ठिकाण होतं आणि सर्वांना ते बरं सोयीस्कर पडत. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी ते जागा एक आम्ही निवडलेली आणि विना मोबदला ₹1 भाडेकराने मात्र आम्ही देण्याचं ठरवलेलं होतं.
पण काही काही अजून मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल म्हणजे ते अजून पेंडिंगच आहे. ते अजून त्यांना जागा भेटली नाही, प्रोसेस चालू आहे, हे चालू गेली कित्येक वर्ष. आता बघितलं आम्ही, उद्घाटनही झालं पण त्याचं ना वीट लागली ना काय झालं, ते अजून पेंडिंगच आहे. आम्हाला खंत आहे की ते मल्टी स्पेशल हॉस्पिटल राहू दे, पण आपलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये काहीतरी जे डॉक्टर आपले उपलब्ध पाहिजे, सगळ्या सोयी पाहिजे, त्यासाठी आम्ही एवढं आवाहन करतोय. राजन सुद्धा इथे आहेत. राजन, जेव्हा तुम्ही आलात या हॉस्पिटलमध्ये, नेमकी तुम्ही जेव्हा पेशंटला आणलं, तुमचे गावडे म्हणून मित्र आहेत, त्यांना काहीतरी कुठचा तरी प्राणी चावलेला आहे, ते कुर्ले पकडायला गेलेले होते आणि त्यावेळेस काहीतरी घटना घडली, तुम्ही आले. त्यावेळेस इथे काय परिस्थिती होती? इथे सांगण्याचं म्हणजे आमचा पेशंट इथे बाकडा आहे, या बाकड्यावर बसला होता. 5-10 मिनिटं झाली, आम्ही कोणाला सांगायचं काय आम्हाला समजत नव्हतं. ना सिस्टर होत्या ना तिथे डॉक्टर होत्या, आणि तर डॉक्टर तर सिव्हिल ड्रेस मध्ये नाहीच होते. आता आम्ही इथे बोलतोय म्हणून तो आता कुठे आतमध्ये गेला आणि सिव्हिल ड्रेस घालून आला. खरं सांगायचं म्हणजे ही जी कमतरता आहे, आयडेंटिटी कार्ड होते का? आयडेंटिटी आयडेंटिटी कार्ड वगैरे काही नाही होती, ही त्यांच्यानी सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण हा जो आजार आहे ना, तो इतर कुठे बरा नाही होणार, तो इथेच होणार. त्यासाठी त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे. आता त्यांनी आम्हाला सांगितलं की ब्लड चेक करतोय, ब्लड अजून चेक केलं नाही. हे काही गोष्टी आहेत ते त्यांनी करणं गरजेचं आहे ना. तिथे त्याच्यासाठी ते स्पेशलिस्ट डॉक्टर वगैरे पाहिजेत ना, उपलब्ध पाहिजे. आणि मग असे आल्यानंतर बघितलं आपले डॉक्टर जे म्हणजे स्पेशालिस्ट जे पाहिजे डॉक्टर, ते इथे उपलब्धच नाही. ते आता शिकाऊ डॉक्टर इथे आम्हाला इथे दिसलं, म्हणजे समजण्यात आलं आम्हाला की हे शिकाऊ डॉक्टर आहेत. आणि एकच सिस्टर सध्या इथे पूर्ण एवढ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या पेशंटना हँडल करते. आपल्या म्हणजे दवाखान्यात सुद्धा 2-2 सिस्टर प्रायव्हेट डॉक्टर आपले सिस्टर ठेवतात, पण आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकच सिस्टर सध्या आहेत आणि एक डॉक्टर आहेत आणि एवढे पेशंट आहेत. आम्हाला खंत आहे. आणि हे आम्हाला एवढीच आहे की उपजिल्हा रुग्णालय हे हॉस्पिटल आहे की दवाखाना आहे. खरं तर हा खूप कळीचा मुद्दा आहे. तुम्ही मला सुद्धा बघू शकता, माझा ड्रेस बघू शकता, मला सुद्धा बरं नाहीये, परंतु जे खरं आहे आणि जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी सत्यार्थ रस्त्यावर आहे. खरं तर गेली कित्येक वर्ष या मतदारसंघामधले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो आरोग्याचा, आणि याच आरोग्याच्या प्रश्नावर अतिशय साधक बाधक नव्हे तर गंभीर चर्चा अनेकदा रंगली आहे. त्याचं आउटपुट काय आहे हे सगळ्यांनाच श्रुत आहे. पण खऱ्या अर्थाने इथल्या जोपर्यंत जागा आहेत, गुणाजी तुम्हाला खरं तर कल्पना असेल की 60 ते 70% जागा या उपजिल्हा रुग्णालयात रिक्त आहेत. आपल्याच बाजूचे जिल्ह्यातले आरोग्य मंत्री आहेत, त्यांनाही पाठपुरावा केला गेलेला आहे. आरोग्य समिती इथे कार्यरत आहे, त्यांनी सुद्धा वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते असतील, सामाजिक संस्था, एनजीओज असतील, यांनी सुद्धा वारंवार उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर आणलेली आहे. आणि आज सर्वात मोठा प्रश्न हा जीवन मरणाचा आहे. येथे 70 ते 80 पेक्षा जास्त पेशंट येतात आणि त्यांना रेफरन्स देऊन गोव्याच्या ज्या बांबोडी म्हणून रुग्णालय आहे त्या जीएमसी मध्ये पाठवण्यात येतं. ही सुद्धा खेदजनक बाब आहे. तुर्तास आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत ते उद्याच्या भागात मांडणारच आहोत. पण आपण हा जो उपजिल्हा रुग्णालयाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, इथली आरोग्य व्यवस्था जी आहे ती स्वतः व्हेंटिलेटरवर आहे. इथले कर्मचारी आयडेंटिटी कार्ड घालत नाहीत. इथले डॉक्टर सुद्धा डॉक्टरचा जो काही युनिफॉर्म आहे तो परिधान करत नाही. अशा अतिशय गंभीर बाबी या ठिकाणी नजरेस पडलेल्या आहेत. त्या सुद्धा कुठेतरी तपासल्या जाणं गरजेचं आहे. तुर्तास मी रुपेश पाटील इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी.